मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. कसं काय आहे सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी घातलेली होती ती साडी. चक्क म्हणजे ना आज भरपूर दिवसांनी साडी घातली होती. म्हणजे डेली यूज मध्ये मी काही साडी वगैरे यूज करत नाही इकडं. आता म्हणजे टी शर्ट किंवा आपले ड्रेस वगैरे हेच वापरत असते. साडी काय डेली असं घालणं होत नाही. जेव्हा आपण गावाकडे असतो ना त्याच वेळी म्हणजे साडी वगैरे घालणं होतं किंवा घालावंच लागते प्रत्येकाला, कारण की घरी कसं आता मोठाले माणसं, सासू सासरे सगळे काय असतात यामुळं. पण माझं तसं काही नाही. मी कधी मध्ये ड्रेस सुद्धा घालते आणि कधीतरी वाटलं तर साडी घालते. तसं काही एवढं म्हणजे माझे सासरे म्हणजे एवढं तरी फ्री आहे, ड्रेस वगैरे घालून देतात. चारू मॅडमचं चाललंय आता पिचकारी सोबत खेळायचं काम. होळी तर होऊन गेली आमची, पण तिची होळी अजूनच चालूच आहे खेळायचं काम. तिला दिली होती यांच्या मित्रांनी, म्हणजे आणली होती पिचकारी अशीच खेळायला होळीला. तर ती काय होळीला म्हणजे खेळली नाही, पण आता मस्त अशी खेळते इतर वेळी सुद्धा. तर भरपूर दिवस झाले म्हणजे साडी काही घातली नव्हती. म्हटलं आता साडी घालून कधीच ब्लॉग शूट केला नाही. आणि ब्लॉग शूट करायचं तर नाही, पण इकडे आल्यापासून आहे ना नुसतं पार्टीला साडी घालायची, इतर वेळी काही साडी घालणं होत नाही, काहीच नाही. यामुळे म्हटलं चला आज तरी म्हणजे ना सिम्पलच आहे ना, डेली वेअरला म्हणजे एखाद्या दिवशी तरी साडी घालू. कारण की आपली परंपरा म्हणजे कुठेतरी ठेवली पाहिजे कायम. आणि परंपरा पण ते पण पुन्हा गावाला गेल्या ना म्हणजे साडी घालायची अचानक झालं ना की सुचत पण नाही इतक्या दिवसातून साडी घालायला. खूपच कन्फ्युजन होतं. नाही तर मग जे 10-5 मिनिटं लागतात ना ते मला अर्धा पाऊण तास जातं साडी घालता. तर यामुळे ना आज सिंपल अशी आहे ना मस्त अशी साडी घालून घेतली होती. म्हटलं आज दिवसभर साडीवरच राहावं आणि छानपैकी म्हणजे आपला ब्लॉग पण शूट करावा आज साडीमध्येच. आणि आपल्या क्वार्टरमध्ये फर्स्ट टाइम आपला ब्लॉग शूट होतोय, तर मी खूप एक्साइटेड आहे. म्हटलं आज म्हणजे संपूर्ण असं आपला आहे ना म्हणजे सुरुवातीपासून जो ब्लॉग शूट करते ना मी, तर म्हटलं त्यासोबत तुम्ही म्हणजे ना मी काही कॅन्टीनला गेले होते काल मध्ये, म्हणजे आपल्याच कॅम्पमध्ये. मी त्याच्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये पण शेअर केले की मी गेले होते कॅन्टीनला. म्हणजे आपल्या कॅम्पच्या आत एक कॅन्टीन आहे, त्याचबरोबर बाहेर पण आहे. तर तिथं काय गेले तर तिथं काहीच प्रोडक्ट अवेलेबल नव्हते. म्हणजे मला जे कॉस्मॅटिक वगैरे, त्याचबरोबर डेली यूज साठी पण क्रीम लागत होती, ती पण काही तिथं काहीच अवेलेबल नव्हतं. यामुळं पुन्हा रिटर्न यावं लागलं. तर काल आहे ना म्हणजे ब्लॉग शूट करायला मला तिथं काही जमलंच नाही म्हणजे कॅन्टीन मध्ये, कारण की मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला माझ्या, यामुळे तिथं काही शूट केलं नाही कॅन्टीन मध्ये. त्याचबरोबर खूप घाई होती आणि इतक्या माणसं पण सोडत नव्हते आतमध्ये, कारण की नवीन सामान लागलंय ना, त्याचबरोबर इतकं काही सोडत नाही. पहिल्यांदा अफसर लोकांना यांना पण जे सामान वगैरे द्यावं लागतं, नंतर आमच्यासाठी सुरू होतं इथं. तर ते काही मग त्याचमध्ये ना फौजींनी रिक्वेस्ट केली ती त्यांच्या मित्रांनी, त्यांनी मिळून तर काही दिलतं येऊन त्यांनी. तर यामुळं ना मग गेलो, पण जे सामान घेतलं ते घेतलं पटकन आणि आलो. तर त्याचा ब्लॉग म्हणजे करूया, म्हणजे इथून पुढे शूट करूया आपण की मी काय सामान आणले काही नाही. तर त्याच विषयी असा ब्लॉग आहे आपला. तर म्हटलं मी तुम्हाला म्हणजे मी डेली यूज साठी काय क्रीम यूज करते, त्याचबरोबर माझं डेली रुटीन हे सुद्धा शेअर करूया तुमच्यासोबत. तर याच्या अगोदरच म्हणजे ना मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, मी हे ना लिव्हॉनचं सिरम यूज करते म्हणजे केसांसाठी. तर त्याला आता भरपूर दिवस झाले, एखादं वर्ष होत आलं असेल, तर भरपूर छानपैकी रिझल्ट भेटलाय मला त्याचा. म्हणजे एक केस म्हणजे काही त्याचा उपयोग असा म्हणजे काही केस वगैरे घालण्यासाठी नाही, म्हणजे थांबणं वगैरे. तर मस्त सेना लावून घेतलं ना तो गुंता केसात होत नाही, एवढं सगळ्यात मेन म्हणजे त्याचा फायदा आहे. मी जेव्हापासून लावते ना तेव्हापासून खूप चांगला म्हणजे मला त्याचा एक म्हणजे वापर चांगला भेटलाय, पण त्याच्यापासून मला फायदा पण झालाय, यामुळे सांगते. तर ते काय म्हणजे ना आता मी केस धुतले होते आज मस्त असे, तर म्हटलं आता लिव्हॉनचं सिरम लावून घ्यावा. तर मग मी आहे ना जेव्हा पण म्हणजे केस वगैरे धुते ना, तर केस एवढे काही दाट धुण्यात येत नाही तर माझ्या. तसं तर फक्त आहे ना 3 ते 4 दिवसांमिळून असे केस धुत असते मी. आणि आता गरमी स्टार्ट होईल ना, त्यामुळे 2 दिवसाला धुवा लागते, कारण की खूप हे होतं. आणि होळी खेळल्यापासून ना चक्क 2 ते 3 वेळा मी हेअर वॉश केलाय, पण सारखं म्हणजे ना कलर्सचं पाणी जाऊच राहिलंय त्यातून. काय चारू मॅडमचं चाललंय खाली खेळायचं काम. त्याचबरोबर मी जी क्रीम आणली होती ना कॅन्टीन मधून, आता ती मला दाखवायची होती तुम्हाला. तर माझ्या अगोदर म्हणजे तिनीच ओपन करून त्याला डिस्पॅच करून टाकले मॅडमने आमच्या. खेळा. तर सगळ्यात पहिल्यांदा ना हे लिओनचं सिरम मी लावून घेत असते. तर ओल्या केसांमध्ये लावलं ना सगळ्यात मेन म्हणजे त्याचं आहे ना आपलं एवढं गुंता वगैरे कधीच काही होत नाही, तर यामुळे ते यूज करते मी. तर आता मला पण माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं ना, तेव्हापासून मी कुठे ते यूज करायला लागलेली आहे. आणि आमच्या आरू मॅडमनी ना त्याला असं म्हणजे पाडून त्याचं जे मेन हे होतं का म्हणजे क्लिक करायचं बटन, तर त्यांनी काही तर ते पण खराब करून टाकले. त्यामुळे मला डायरेक्ट ओपन करून बाटलीतून असं घ्यावं लागतं. तर अशा
प्रकारे मी आहे ना सगळ्यात पहिल्यांदा ना मी असं लिओनचं सिरम म्हणजे ओल्या केसांवर पहिल्यांदा लावून घेत असते. अशा प्रकारे जेव्हा आपण लावून घेतो ना सिरम, जेव्हा 1 ते 1.5 तासाने मी उघडते म्हणजे आपले केस वगैरे आहे ना जेव्हा वाळते तेव्हा जेव्हा म्हणजे गुंता वगैरे काढते ना तेव्हा बिलकुल म्हणजे कंगी वगैरे आपला गुंता होतच नाही. त्यात भरपूर असं सॉफ्टली म्हणजे केस वगैरे आहे ना त्यामध्ये काहीच केस वगैरे निघत नाही, तर गुंता काहीच होत नाही. तर यामुळं ना मस्त असं आहे. तर मी 1 ते 1.5 वर्ष झाले त्याला यूज करते. तुम्ही पण माझ्या मते म्हणजे एकदा नक्की ट्राय केलं पाहिजे. तर खूप छान प्रकारे रिझल्ट भेटतो त्याचा. म्हणजे भरपूर अशा लेडीज यूज करतात, इथं तर भरपूर अशा करतात. म्हणजे माझ्या मैत्रिणी त्यांनी पण यूज केलेलं आहे. काय रू पप्पा कामाला गेले. आता आमच्या आरू मॅडमचं चाललंय रडायचं काम. आम्हाला पप्पाचं लक्ष ध्यान आलं का असंच होतं. ऑफिसला पण नाही जायचं का पप्पाने आता? पप्पा ऑफिसला गेले. आरू पप्पा ऑफिसला गेले. अगं खरंच गेले पप्पा ऑफिसला. बघा आता आमचा ड्रामा, नुसता ड्रामा चालतो आमचा दिवसभर. आणि मी जेव्हा पण व्हिडिओ शूट करत असे ना तेव्हा हिला प्रत्येक वेळी असंच होतं, जेणेकरून माझा व्हिडिओ म्हणजे कम्प्लीट झालाच नाही पाहिजे शूट. त्यामुळे असं करीत राहते. लहान लेकरांचे इतके ड्रामे असतात ना की बस. तर चला आता फायनली म्हणजे ना सिरम वगैरे लावून घेतलं. भांडे कुंडे खेळ बाबू. हा खेळा. पप्पा थोड्या वेळाने येते ना ऑफिसवरून. मी फोन केलता पप्पाला, थोड्या वेळाने येते ना. आमच्या आरू मॅडमला आता करमना झाले बघा. आता काय होतंय आरू? पप्पा पाहिजे आम्हाला. पप्पा ऑफिसला गेले. पप्पा ऑफिसला गेलेच नाही पाहिजे. इकडे आले तरी ड्युटीला नाही गेले तर मग आपल्याला तर हाकलून देते घरी. येते पप्पा. आता मी फोन केलता ना येणार आहेत. मी फोन केलता आता पप्पाला, पप्पा म्हणले येतो मी. तर आता मी आहे ना म्हणजे सिरम वगैरे पहिल्यांदा केसांना लावून घेतलं. तर आता वाळल्यावर म्हणजे ना गुंता बघू आता किती निघतोय किती नाही. नाहीच निघणार मला माहितीये, कारण की मी म्हणजे डेली आता जेव्हा पण केस धुते ना त्यावेळी यूज करत असते. तर यामुळं तर ही साडी सुद्धा म्हणजे ना मी ऑनलाईनच घेतली होती. तेव्हा ती पण राजस्थानला होते त्यावेळी. त्याचबरोबर हे ब्लाऊज पण त्यावेळी ऑनलाईन शॉपिंग मी खूप करायची. भरपूर असे वेळ लागलं होतं त्या ऑनलाईन शॉपिंगचं. तर आता काही बंद करून टाकले, कारण की त्यावेळी भरपूर अशा साड्या ब्लाऊज मी खूप सारे घेतलं होतं ऑनलाईन. त्याच्याविषयी पण आहे ना स्पेशल असं ब्लॉग मला बनवावं लागेल. तर दोन काही नंतर शेअर करेन तुमच्यासोबत. तर ती साडी ही आणि ब्लाऊज पण मी ऑनलाईन घेतलं होतं. मी कधी असे ब्लाऊज वगैरे कधी घातले नव्हते, पण फर्स्ट टाइम म्हटलं आता चला सोबत आहे तर हे काही ट्राय करून होईल. कारण की आपल्याला कधी म्हणजे सवय नसते ना, तर यामुळे वेगळंच वाटतं. तर मी सुद्धा खूप दिवसातून घालते. कधी मध्ये फक्त आपल्या पार्टीला किंवा घरी असल्या तरी खूप दिवसातून होतं. डेलीमध्ये असं काही घालत नाही मी डेलीमध्ये. तर कधी मध्ये आपल्या ते पण इकडे असल्यावरच, गावाकडे असल्यावर नाही घालणं होत. कारण की म्हणजे भरपूर असं आता लोकांचे विचार अजून काही एवढे हे नाहीत गावाकडे, तर त्यामुळे काही एवढं घालणं होत नाही. इकडे असल्यावरच होतं. काय पप्पा इतका म्हणजे फायनली आहे ना आरूला काहीतरी नादी लावलंय खेळायला. म्हणजे तिला माझी बॅग वगैरे खूप आवडते ना, त्यामुळे ती दिली तिला. आता मस्त अशी खेळेन त्यासोबत. तर तोपर्यंत बनवते मी व्हिडिओ. माझा खूप मुश्किल आहे हिला बनवून, म्हणजे हिला बघून ब्लॉग वगैरे बनवणं ना लहान लेकरांना खरंच खूप मुश्किल असतं. मला पहिल्यांदा वाटायचे दुसऱ्यांचे ब्लॉग बघून, पण खरंच जेव्हा आपण म्हणजे स्वतः करतो ना तेव्हा कळतं खरंच किती मुश्किल असतात. त्यामध्ये पण किती अडचणी येतात काय, ते खरंच खूप अवघड आहे. आणि हे बघा आता आमच्या आरू मॅडमनी संपूर्ण असं म्हणजे ना डायरेक्ट आमच्या क्रीमचा डिस्पॅच करून टाकला. डायरेक्ट माझ्या अगोदरच ओपन करून टाकली ती. आणि तुम्हाला दाखवायच्या अगोदर तर ही काही आहे ना म्हणजे ना एक मिनिट, हा ही काय आता असंच बघा VLCC ची आहे ना म्हणजे डेली क्रीम आहे. तर डे क्रीम आहे ही VLCC ची आणि SPF 30 आहे. त्याचबरोबर प्रोटेक्ट्स अँड ब्राईटनेस स्किन साठी पण आहे. म्हणजे आपल्या स्किनला पण ब्राईट बनवते, त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पण आहे. आणि उन्हाळ्यात तर सगळ्यात मेन म्हणजे ही क्रीम आहे ना म्हणजे प्रत्येक स्किन टाईपला म्हणजे सूट पण होती. आणि सगळ्यांना म्हणजे उन्हाळ्यात आहे ना प्रत्येकाला म्हणजे ही म्हणजे क्रीम यूज करणं ना म्हणजे खरंच खूप चांगले आहे. कारण की आपली स्किन उन्हामध्ये खरंच खूप डॅमेज होती. त्याचबरोबर सारखं आपण स्कार्फ वगैरे बांधून काय बाहेर हिंडू शकत नाही. यामुळे ना ही काय VLCC ची डे क्रीम वापरली ना तर खूप छान प्रकारे रिझल्ट भेटतो आपल्याला. त्याचबरोबर म्हणजे दिवसेंदिवस आपली स्किन सुद्धा ब्राईट होत चालती. आणि उन्हापासून संरक्षण आता इथून पुढे तर वापरलीच पाहिजे. त्यामुळे मी खास करून ही आणलेली आहे, कारण की उन्हाळ्यात तर काहीतरी लावलेच पाहिजे. यामुळं मग ही आणली. आणि VLCC ची तर याची प्राइस होती काय गारू, हा तर
तर याची प्राइस आहे 549 म्हणजे 550 ला आहे. पण आता मी ही घेतली होती कॅन्टीन मध्ये, तर मला तर काय बसली, मला असं वाटतं 300 का 350च्या दरम्यान असं मला बसलेली आहे. म्हणजे कॅन्टीन मध्ये ना कॉस्मेटिक मध्ये निम्म्याला निम्मी डायरेक्ट किंमत कमी असते, तर ह्यामुळे आम्हाला कॅन्टीन मध्ये स्वस्त बसली होती. बाहेर याची किंमत ना म्हणजे आहे तेवढीच आहे, म्हणजे 550 रुपये. तर मला वाटतं 50 ग्रॅमच आहे फक्त. हा, नेट क्वांटिटी फक्त 50 ग्रॅमच आहे. तर कॅन्टीन मध्ये म्हणजे कॉस्मेटिक वगैरे घेणं ना खरंच खूप चांगलं आहे. त्याचबरोबर मी म्हणजे ना एक कॉम्पॅक्ट सुद्धा आणलाय लॅक्मेचा, तर तो सुद्धा खूप स्वस्त बसला. डायरेक्ट निम्म्याला निम्मी किंमत राहते ह्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स मध्ये, आपल्याला कॅन्टीन मध्ये भेटून जाते. तर यामुळं मी आहे ना फर्स्ट टाइम म्हणजे आपली कॅन्टीन मध्ये अशा क्रीम त्याचबरोबर कॉस्मेटिक वगैरे घेतलंय. आतापर्यंत काही घेतलं नव्हतं, पण उन्हासाठी म्हणजे उन्हाळ्यात काहीतरी आता वापरलंच पाहिजे. आतापर्यंत काहीच लावत नव्हते मी, तर यामुळे ही घेतली आणि म्हटलं ब्रँडेड घ्यावी एखादी चांगली. आणि VLCCचं खूप छान ब्रँड आहे, तर त्यामुळे ते काही घेतलं होतं. प्लीज टिप घे ना तुला, घ्या. तर VLCCचं खूप छान ब्रँड आहे. त्याचबरोबर आपल्या स्किनला ऑल स्किन टाईप आहे, तर यामुळं मी घेतली होती. माझ्या स्किनला खूप छान प्रकारे सूट होईल असं सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हटल्या, तर यामुळं काही घेतली. तर मस्त असं आहे, आतून पाहू शकतात मस्त असं म्हणजे खूप छान प्रकारे त्यांनी हे पण दिलेलं आहे. म्हणजे आपलं जेणेकरून म्हणजे आपण डेली यूज केलं तर म्हणजे खराब पण होऊ शकत नाही क्रीम, काहीच नाही. आणि आता किती दिवस जाईल ना मला हे पण नाही सांगता यायचं. तर आता मी सुद्धा म्हणजे आता फर्स्ट टाइम घेतली ना, तर आता वापरण्यानुसार कळेल की किती दिवस जाते. तर आता फर्स्ट आहे ना मी म्हणजे तुमच्या समोर डिस्पॅच केली ही क्रीम, आणि आता तुम्हालाच म्हणजे डायरेक्ट पहिल्यांदा काय झालं ग, तर म्हणजे पहिल्यांदा तुमच्या समोर ही डिस्पॅच केलेली आहे मी क्रीमचं पण ओपन. त्याचबरोबर तुमच्या समोर आता म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाइम लावून पण दाखवते. तर सुरुवात इथूनच करूया आता आपल्या ब्लॉग पासूनच. चला आता म्हणजे ना बघू आता म्हणजे लावून बघू. तर डे क्रीम आहे ही, आता नाईट क्रीम काही मी यूज करत नाही एवढं काही. तर आता फर्स्ट टाइम लावते मी. आता खास तर म्हणजे ना आता उन्हाळा सुरू झालाय ना त्यासाठी घेतली. आणि आता बाहेर मी एकदा बाहेर पण विचारलं होतं म्हणजे ह्या क्रीमची किंमत वगैरे नाही, तर बाहेर आहे ना खूप जास्त म्हणजे मॉलमध्येच गेलते मी, मला असं वाटतं. तर मॉलमध्ये खूप म्हणजे त्याची किंमत खूपच जास्त सांगितली होती, कारण की डिस्काउंट म्हटलं ना मॉलमध्ये तरी पण काही एवढा डिस्काउंट भेटत नाही. जेवढे करून म्हणजे आमच्या कॅन्टीनमध्ये डिस्काउंट पण भरपूर असतो, डायरेक्ट निम्मी किंमत असते. त्यामुळं खरंच प्रत्येक गोष्ट ना मला म्हणजे आम्हाला कॅन्टीनमध्ये घेतलेलीच परवडती. आणि चला आहे आता तर म्हणजे त्याचा काहीतरी वापर पण झाला पाहिजे, तर यामुळं खूप छान प्रकारे ब्लेंड पण होते, पाहू शकतात आपण. खूप छान प्रकारे म्हणजे आपल्या स्किनला ना एकदम मस्त अशी सॉफ्ट अशी ब्लेंड पण झाली एक छान प्रकारे. आणि स्किनला म्हणजे वेगळाच म्हणजे दिवसा पण आपली स्किनला म्हणजे आता कुठं जायचं म्हणून नाही, पण डेली यूज मध्ये पण आपल्या स्किनवर काहीतरी ग्लो पाहिजे थोडाफार. तर यामुळे खूप छान प्रकारे स्किन पण आपली एकदम ब्राईट दिसते मस्त अशी. तर किती छान प्रकारे ग्लो पण मला असं की म्हणजे जेव्हा लावली ना मी आता त्यावेळी खूप म्हणजे माझी स्किन मला अशी सॉफ्ट लागते आहे हाताला. ते इतकी छान प्रकारे ब्लेंड पण झाली आहे. हा पप्पा येते, ते पाहू शकतात तुम्ही. आता मस्त अशी छान प्रकारे ब्लेंड पण झाली माझ्या स्किनला. आणि माझ्या स्किनला म्हणजे पिंपल्स वगैरे ना असं काही प्रॉब्लेम नाहीये, आणि ड्राय स्किन आहे ना माझी, यामुळे कोणती पण असं म्हणजे क्रीम अशी सूट होऊन जाते. तर मस्त असं मला वाटतं आता छान रिझल्ट भेटेल. आणि किती छान प्रकारे म्हणजे आताच लावली म्हणजे एक जस्ट आता 2 मिनिटं झाली असते लावून, पण खूप छान प्रकारे असं मला ग्लो आल्यावर म्हणजे ग्लो थोडा वाटतोय मला असं, थोडी ब्राईट झाल्यावानी. कारण की लगेच काही होत नाही, पण थोडाफार वाटतोय. आता कळण म्हणजे धीरे धीरे करताना 10-15 दिवसांनी याचा रिझल्ट कळण म्हणजे काही फरक होतोय का नाही, म्हणजे स्किनला सूट आहे का नाही. त्याचबरोबर तर असणारच आहे, पण तरी सुद्धा तर नंतर सुद्धा मी त्याचा रिव्ह्यू म्हणजे ह्या प्रोडक्टचा रिव्ह्यू ना हा पप्पा येते तर ते मी शेअर करेन, म्हणजे याच्यापासून मला काही रिझल्ट भेटला का नाही, का कसं आहे माझ्या स्किनला सूट झालं का नाही, तर ते नंतर पाहूया. आता सध्या तर वाटतंय मस्त असं. तर मी प्रत्येक कोणती पण क्रीम लावली ना तर मी कोणती पण क्रीम लावली ना त्यानंतर म्हणजे थोडाफार आपला त्याच्यावर पावडर लावत असते, कारण की आता ती पहिल्यापासून म्हणजे सवयच आहे ना, तर यामुळे ही पडणार बाबू. तर
तर मस्त अशी ना आता पावडर लावली, क्रीम पण लावली. आरू लिपस्टिक दे ग, मला लावू दे थोडी. आमच्या आरू मॅडम माझी लिपस्टिक घेऊन हिंडत येतच. आणि आज म्हणलं साडी घातली तर थोडी फार नॉर्मल लिपस्टिक पण लावून घ्यावा, खूप छान लुक येतो यामुळे. पिंक कलरची लिपस्टिक माझी सगळ्यात फेवरेट कलर म्हणजे ना पिंक. म्हणजे पिंक लिपस्टिक मला खूप आवडते. रेड पेक्षा पण आहे ना पिंक कलर खूप आवडतो मला लिपस्टिक मध्ये. त्यामुळे मी तो काय माझ्यासोबत असतो. तर आता सगळ्यात मेन राहिली टिकली. तर ते घेऊया लावून काहीतरी. हा पप्पा येणार आहे. तर आता फायनली माझा लुक म्हणजे आता कम्प्लीट झालाय असा. तर टिकली नाही लावली, संपूर्ण लुक असा इनकम्प्लीट वाटतो. तर मस्त असं वाटतंय खूप छान प्रकारे. तर आता फक्त केस विचारायचे राहिले, ते अजून ओललेच येतं. दिवसभर चलन माझं असेच केस बांधून ठेवायचे. कामाला का बांधून ठेवायचं, पुन्हा ओपन करायचे, तर ते दिवसभर वाळत नाही. तर काय हा थांब. आमच्या आरू मॅडमला झाली आता तिच्या पप्पा येण्याची घाई. तिला असं वाटतं आता मी कधी जाईन पप्पाकडे, कधी नाही. इकडे जरी असले ते कामाला गेले ना तर सारखं तिचं चलतं, पप्पा कधी येणार, पप्पा कधी येणार. हेच किती केलं ना म्हणजे मुली खरंच म्हणजे वडिलांच्या इतक्या क्लोज असतात ना की बस. ती पण तिच्या पप्पाच्या म्हणजे माझ्यापेक्षा नाही त्यांच्यावर खूप जीव आहे तिचा. म्हणजे त्यांच्या म्हणजे खूप जास्त क्लोज आहे त्यांच्या. हा तर चला आता म्हणजे ना मी संपूर्ण अशी रेडी झाली आहे आणि मस्त अशी साडी वगैरे पण घातली होती आज. तर तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये म्हणजे मला कशी वाटते साडी. आणि खरंच डेली यूज मध्ये मी साडी यूज करत जाऊ का, छान वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये हे सुद्धा. तर चला आता म्हणजे इथून पुढं ब्लॉग ना आपण मी माझं कॅन्टीनचं काय काय सामान आणलंय ना काल खरेदी करून, तर त्याचा काही ब्लॉग आपण इथून पुढे आता बघूया. मस्त अशी छान पिकिरणी झाली होते मी संपूर्ण अशी. आणि आमच्या आरू मॅडम अजून पण रडतात. इकडे बघू, ही बघा आता कमर रडती, कमर रडती. पप्पा काय, पप्पा पप्पा कुठे गेले, कामाला, ऑफिसला. आता आमच्या आरू मॅडम खूप मिस करताय त्यांच्या पप्पाला. म्हणजे आता वाट बघत कधी येते कधी नाही, कारण की दुपारच्या जेवणाला येतच असतात. नाही तर मध्ये टाइम भेटला का मध्ये येतात चक्कर मारायला ना. तर यामुळे ती सारखी वाट बघत राहते आता कधी येते कधी येते. सारखं दरवाजाकडे नाही तर रस्त्याकडे बघतच बसणार. खरंच ती खूपच वेगळं आहे बाई, है ना बाई. चला आता बाय कर त्यांना, बाय. नाही करायचं बाय. का आता म्हणजे ना बाहेर इतकं वादळ सुटलंय ना की बस. म्हणजे ना मला मी म्हटलं होतं तुम्हाला की आपल्याला म्हणजे ना कॅन्टीनचं ब्लॉग म्हणजे शूट करायचं आहे. म्हणजे मी काय सामान वगैरे आणलंय ते तर काही. पण आरू मॅडम आमच्या लागल्या अडवणी करायला ते काही राहून गेलं. त्याचबरोबर एका दिदींचं आमंत्रण पण आले. म्हणजे आपल्याला जायचंय आता त्यांच्या घरी आहे ना, म्हणजे पूजा वगैरे आहे काहीतरी देवाची, तर त्यासाठी काहीतरी जायचंय. म्हणजे पुष्पा दिदीच्या इथेच आपल्या शेजारीच आहेत त्या, तर त्यांच्या इथं काही. तर चला आता लाईट पण गेलेली आहे, संपूर्ण असा अंधार झालाय आता आमच्या क्वार्टरमध्ये. तर कारण की इकडं कसं म्हणजे आता खिडक्या वगैरे बंद केल्यात मी, कारण की भरपूर असं म्हणजे वारं तेन सुटले ना. तर यामुळं भरपूर असं तुफान चाललंय बाहेर, डायरेक्ट हवान तेन भरपूर असं. तर त्यामुळे ना आता कॅन्टीनचा सामानाचा ब्लॉग आपण नंतर शूट करूया. तर आज काही तिच्याकडे जायचं होतं, तर तिला काही हेल्प केली आता जाऊन थोडं कामामध्ये. म्हणजे तिला काहीतरी सांगितलं, त्याचबरोबर थोडंफार काहीतरी म्हणजे ॲडवाईस पण दिली आपली नाही का, म्हणजे काय कशा प्रकारे काय ती कर वगैरे काहीतरी. तर ती थोडंफार काहीतरी नाश्त्यामध्ये पण बनवणार आहे. तर ते काही लेट बनवणार आहे. 4 वाजता प्रोग्राम आहे तिचा. तर काय मग तेव्हा जाऊ आता तिथं. तर तो काही म्हणजे आता ब्लॉगमध्ये आपलं शूट होईल. तर तिकडे जाऊ तिच्या प्रोग्राममध्ये. काल तिला मी बोलवलं होतं, आज आता मी चालले तिच्या घरी. तर हेच काही चालू असतं. आपण इकडे सुद्धा राहिलो ना, खरंच आपली खूप छान प्रकारे म्हणजे एक नवीनच अशी फॅमिली तयार होत असती. तर म्हणजे सगळेजण इतकं खूप सांभाळून घेतात. त्याचबरोबर आपल्या एकदम फॅमिलीसारखंच आपलं म्हणजे आपलं एकदम काळजी घेतात. तर एक नवीनच फॅमिली आपली मस्त अशी नव्याने तयार होत असते इकडे सुद्धा. आणि जर आपल्या मनापासून म्हणजे त्यांना जर आपण म्हणजे मनापासून जर खरंच स्वीकार केलं ना, म्हणजे मनापासून आपलं त्यांच्यासोबत वागणं बोलणं खरंच जर राहिलं ना, तर खरंच एक खूप असं एक बहिणीसारखंच नातं होऊन जातं. मैत्रिणींसोबत मैत्रिणी सुद्धा वाटत नाहीत. खरंच मला तर सगळ्याजणी म्हणजे एकदम बहिणीसारख्याच वाटतात माझ्या. कारण की मी माझ्या खूप अशा पर्सनल गोष्टी सुद्धा त्यांच्यासोबत शेअर करू शकते.
म्हणजे मी माझ्या कित्येक पर्सनल गोष्टी सुद्धा असल्या तरी सुद्धा त्यांच्यासोबत शेअर करू शकते. तर असं म्हणजे एक बोलून खरंच आपल्या एक मैत्रिणीसारखं, मैत्रिणीपेक्षा वरती एक बहिणीचं नातंच होऊन जातं इकडं सुद्धा. तर किती छान प्रकारे इकडं सुद्धा आपली फॅमिलीच तयार होती एकदम काळजी घेण्यासाठी. बघा आता म्हणजे कधी एवढं म्हणजे कनेक्ट होऊन जातात ना त्यांच्यासोबत खरंच कळत नाही. तर आता खरं चला आता हे राहू दे सगळं, हे तर खूप चालत राहतं. मी एक खूप इमोशनल होते ब्लॉगमध्ये. तर चला आता म्हणजे ना तिच्याकडं काहीतरी 4 वाजता प्रोग्रामसाठी जायचे आणि लाईट पण गेली मध्येच. आता तिला काहीतरी थोडी मदत केली जाऊन, पण 4 वाजता ती म्हटलं आता थोडं राहिलंय तर ती काही करून घेणार नाश्ता वगैरे. काही बायकांना बोलवलं इथल्याच आपल्या शेजारी वगैरे सगळ्यांना. तर तिकडे काही जायचे. आमच्या आरू मॅडम तर झोपल्यात आता. तर बाहेर चालले खूप असं वारं खायदान इतकं ना. तर चला आता तुम्हाला दाखवते बाहेर. आता संपूर्ण असं किती म्हणजे वादळ व खायदान इतकं चलतं ना. तर भरपूर असं आता संपूर्ण असा कचरा झालाय दारामध्ये डायरेक्ट. कारण की मी एक झाडलं होतं सकाळी उठल्याबरोबरच झाडत असते मी आपलं क्वार्टर समोरचं अंगण. तर ते काय आता संपूर्ण असं वाऱ्याने सगळं खराब झालंय. आता हे बघा आता भरपूर असं म्हणजे ना आता संपूर्ण वारं खायदान बास हेच बघायचं इकडं. संपूर्ण क्वार्टर समोर म्हणजे ना कचरा झालाय सगळ्यांच्या. कारण की आता इकडं कसं नागालँडमध्ये हिरवळ आहे ना, यामुळं संपूर्ण असं. तर चला आता म्हणजे ना फायनली तिच्या घरी म्हणजे जायचं होतं आता पूजेसाठी. म्हणजे तिच्या घरी होती आज पूजा महादेवाची. तर तिने काही म्हणजे ना पुष्पा दिदीने काही प्रसाद बनवला होता. तर तोच काही म्हणजे तिने सगळ्यांना इथं क्वार्टरमधल्या बायकांना ना सगळ्यांना बोलवलं होतं. तर तिकडेच काही जायचं होतं. संपूर्ण दिवसभर तर नाही गेले. मग संध्याकाळच्या वेळी म्हटलं आता फौजी आलेत ना तर चलावा जाऊया. तर फ्रेश अशी झाली मस्त अशी. आणि साडी काही मी काढणार नव्हती आज, दिवसभर ठेवली होती. मग त्यामुळं निघलो होतं आता तिकडं जाण्यासाठीच. तर म्हणजे तिच्या घरी आहे ना आता तिचे मध्ये चुलत सासरे वारले होते ना. तर यामुळं तिला म्हणजे पूजा वगैरे काही करता आली नाही. आणि महाशिवरात्रीला त्यांच्या इकडे आहे ना म्हणजे पूजा करतात असं घरात असे प्रसाद वगैरे देऊन असं नाही का सगळ्यांना बोलवून. तर तिला ती काही महाशिवरात्रीला करता आली नाही. तर यामुळं तिने आता काही केलं म्हणजे सर्व काही झाल्यावर तर मस्त अशी पूजा केली, सगळ्या बायकांना बोलवलं, मस्त असं प्रसाद पण केला होता, खीर, त्याचबरोबर मसाले भात खिचडी केली ती थोडी. आणि त्याचबरोबर जो प्रसाद असतो ना आपला तो काही म्हणजेच नारळ वगैरे, त्याचबरोबर चना हे ते. आणि इथं तिने मस्त असं संपूर्ण देवपूजा मांडलेली होती. किती छान प्रकारे केलं होतं मस्त असं. आणि खाली काही पूजा मांडली होती आणि वरती पण तिचे काही देव वगैरे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तिने आज छान प्रकारे. म्हणजे पूजा वगैरे केली. म्हणजे इथून पुढं पूजा वगैरे केली ना म्हणजे त्यांच्यात असं मानलं जातं की म्हणजे कोणी पण वारलं ना मग असं देवांना म्हणजे हळदी कुंकू वगैरे काही वाहता येत नाही, पूजा करता येत नाही. तर अशी काही मोठी पूजा करून ना मग तिथून पुढे ते सुरुवात करत असतात म्हणजे घरी आपल्या देव पूजायला याला नाही का. तर ते काय म्हणजे आज प्रोग्राम होता तिच्या घरी. मग यामुळं माझं आहे ना कॅन्टीनचा जो मी सामान आणलेलं व्लॉग जो तुमच्यासोबत शेअर करणार होते ना तो गेला माझा मध्येच राहून. आणि तिच्याच घरी गेलो आता. म्हटलं तिची पूजा आहे ना ते यामुळं तिने पण बोलवलं होतं त्यामुळं अर्जंट होतं. तर मग तिच्या घरी गेलो तिथं काही पूजा वगैरे अटेंड करायला. तर मी काही फर्स्ट म्हणजे दुपारी गेले मस्त अशी चक्कर मारून आले, लगेच काही गेले नाही. तर म्हणजेच म्हटलं तिला काही थोडीफार गरज कामात लागली तर त्यासाठी गेले होते. पण तिने तर संपूर्ण स्वयंपाक सगळं काही एकटीनेच केलं होतं दुपारपासून, त्यात काही राहिलंच नाही करायला आपल्याला. तर मी काही गेले आणि नुसते आपली चक्कर मारून आले व्हिडिओज वगैरे बनवून. म्हटलं आता संध्याकाळी फौजीनं आम्ही गेलो मग नंतर तसं जेवण वगैरे केलं मस्त असं सगळ्यांनी मिळून. तर फोटोज व्हिडिओज काढले मस्त असं एन्जॉय केलं. तर तिचासुद्धा कार्यक्रम आज खूप छान प्रकारे पार पडला. तर आजचा व्लॉग असाच होता काहीतरी. तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. तर चलो भेटत जाऊ पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.